अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेणे होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता, वर्णो पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हटयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची, एके समयी अक्कलकोटी. स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी, आले नृसिंह सरस्वती. महिमाश्रींचा एकोणी, सन्मुख पाहोनी तयांना. आज्ञाचक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या, श्लोक एकता तेथेंची. समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंध्री प्राणवायू, आश्चर्य करीती सकळ जन. असो झाली या काही वेळ, समाधी उतरोनी तत्काळ. नृसिंह सरस्वती धावले, स्वामी पदांबुजांवरी. मस्तक ठेविले झडकरी, सद्गदित झाले अंतरी. हर्षपोटी न सामावे, उठून या करीती स्तुती. धन्य धन्य हे यती मूर्ती, केवळ परमेश्वर असती. रूप घेती मानवाचे, स्वामी कृपा आज झाली. तेणे माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली. कार्याभाग साधला, असो नृसिंह सरस्वती. आळंदी क्षेत्री परतो न येती, तेथेची वास्तव्य करीती. सिद्धी प्रसन्न जयांना, बहुत धर्मकृत्ये केली. दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडोन. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनिया. पाहोनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वारयोषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जणी. मग सहजची सूरभुवनी, अंतिजासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करीतील. परी अंतरीची खुण, यती तत्काळ जाणोन. पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हांपासूनी, सिद्धी दिदली सोडोनी. येवोनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यांचेही ज्ञान साचार, समर्थ कृपेने जहाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अमलांत अणिवार, होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खड्ग दिधले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा करी, तरी खड्ग हाती देतील. जावोनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले, ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले, म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष, खड्ग घेऊनी तैसेच. आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा. त्यांत त्यासी यशन आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटांत, राजाश्रित सरदार. माया पाश तोडोनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहोन या विपरीत परी, श्रीचरण धरधरले झडकरी. उभा राहिला काळदुरी, नवलपरी जहाले. दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवनी, मरण माझे चुकवावे. ते पाहोनी श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वात्वरित, स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहोनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिता ती. बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरोनी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करोनिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्याते वदती, हास्यवदने करोनी. फकीरा ते देई खाना, तेणे पुरतील सर्व कामना. पक्वान्ने करोनी नाना, यथेच्छ भोजन देई जे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून,
केली नाना पक्वान्ने फकीर बोलाविले पंचजन जेऊ घातले तयांते फकीर तृप्त हो न जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या ग्रहस्थाचे मन साशंक झाले ते धवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट याती मध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याचिया इतक्या माझी साहजिक कोणी अभिष्ट ग्रहस्थ एक येवन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मेळवाया साधन त्याजवळी नसे परी त्यासी देखोन समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनांत पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल मनोनी प्रभात समयी एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापासी स्वस्थ उभा राहिला तो घरांतून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही ग्रहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000 दिधल्या नोटा आणून सत्वर ग्रहस्थ मणी आनंदला बाई ते आशीर्वाद दिधला द्रव्य लाभ होताय आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य ग्रहस्था आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय 21वा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज आता कळसाध्याय 21वा कृपा करोनी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जडदेह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मात्र चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदोन ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते दवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुढांना तो महिमा कोण वर्णी कोकणांत समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे तेथेची बाळपण गेले आता कोपरली सयणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामजांचे शंकर शेट त्यांची स्नेह झाला निकट आश्रयदाते तेज माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती धिमसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनांतुनी आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तेथींचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांसी पांचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार तयाचे व्रत समग्र 6व्यांत वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते 7व्यांत सांगितले शंकर नामे एक ग्रहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यांत ते कथा खर्चूनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यांत केलेसे चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायांत ते ऐकता पुनित श्रोते होती सत्याची 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास 12वा त्यांमाजी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसा पातेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यांत वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 त्यांत निश्चित व्रत त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजनछंदू जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यांत व्रत त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले 19व्यांत सारांश रूपे सत्यपे
एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन. 20व्यांत निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले, 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले. पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस. पूर्ण केला ग्रंथ हा, बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयता. ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिदला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय, त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती, भवसागर तरोण अंती, मोक्षपद मिळो त्याम, अंगी सर्वदा विनय वसो. व्रताभिमान तो नसो, सर्व विद्यासार गवसो. भक्तश्रेष्ठा लागुनी, ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीस आणिला, त्यांसी रक्षावे दयाळा. कृपाघना समर्था, स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यांतील कुसुमे वेंचून, सुंदर माळा करोन. आला घेवोन विष्णू कवी, आपुल्या कंठी तत्काल, घालोनी चरणी ठेविला भाल, सदोदित याचा प्रतिपाल. करावा बाळ आपुले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा, श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.